नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण जो विषय चर्चेला घेणार आहोत तो आहे गोमेद हे रत्न. हा रत्न प्रकार जो आहे तो नवग्रहांसाठी आपण वेगवेगळे रत्न वापरतो. तर ते ग्रह आणि त्यांच्या रंगांचे रत्न असा प्रकार त्याच्यामध्ये आहे. पण राहू आणि केतू या दोनबद्दल थोडा विशेष वेगळा विचार आपण केलेला आहे. याचं कारण असं की नवग्रहांचं जर आपण पीठ बघितलं तर त्या पीठामध्ये आपल्या लक्षात येईल मध्ये सूर्य आहे, त्यानंतर चंद्र, मंगळ, बुध, गुरु, सूर्याच्या मागे शुक्र आणि सूर्याच्या पुढे शनी हे 7 ग्रह आहेत. हे आपल्याला मांडलेले दिसतात. आपण जर आकाशात बघायचा प्रयत्न केला तर आपल्याला दिसतात. पण राहू आणि केतू हे दोन त्यात शनीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला मांडलेले 2 ग्रह दिसतात. पण हे ग्रह नाहीत. मग ह्याच्याबद्दल मतभेद आहेत. काही विद्वान तज्ज्ञ जे आहेत ते खरोखरच त्यांचं मत बरोबर आहे, लावून धरतात ते की हे ग्रहच नाहीत आणि ह्यांच्याबद्दल काय तुम्ही रत्न वापरायला सांगता आमका. माझं मत असं आहे की तुमचं मत मला मान्य आहे, मी तुमच्या मताचा आदर करतो. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे 7 ग्रहांचा माणसावर परिणाम होतो. आता बाकीच्यांचा होतो का नाही हा चर्चेचा विषय, पण सूर्याचा मात्र होतो. आपण रोज बघतो, रोज अनुभवतो, नाकारण्याला संधी कुठं नाही. चंद्राचाही होतो. बाकीच्या ग्रहांचा होतो का आपण त्याला पर्टिक्युलरली पटवून देऊ शकत नाही किंवा दाखवू शकत नाही. म्हणजे ज्या गोष्टी दाखवता येत नाहीत, हवा दाखवता येत नसेल तर नाही आहे का, पण विचारायचं नाही. एखाद्या माणसाच्या क्रूरता आहे त्याच्यामध्ये, दाखवता येते का कुठं नाही, पण तो क्रूर असू शकतो. तसा तो प्रकार आहे. आपण वाद करायचा नाही, आपल्याला त्या मुद्द्यात जायचं नाही. प्रश्न असा आहे की राहू हा ग्रह मानायचा का? हो, ह्याला ग्रह का मानायचा तर ह्याचे परिणाम होतात. म्हणजे काय, पण राहू मुळात आहे काय हा प्रश्न विशेष आहे. बघूया आपण राहू म्हणजे नेमकं काय. हा सूर्य, भूगोल असं सांगतं की ही पृथ्वी जी आहे ती अशी अंडगोलाकार आकारामध्ये या सूर्याच्या भोवती फिरते आहे. एका बाजूला जवळ, एका बाजूला थोडा लांब. यामुळं आपल्याकडं सगळे ऋतू होतात. त्यामुळे पाऊस, ऊन, वारा हे सगळं आपण बघतो. आता याच्या भोवती काय आहे तर ही पृथ्वी फिरताना तिच्या भोवती हा चंद्र आहे, तो असा हिच्या भोवती फिरतो. पृथ्वीला एकच चंद्र आहे, कारण काही ग्रहांना अनेक चंद्र आहेत असा उल्लेख आहे. आपल्याला त्यात जायचं नाही. हा चंद्र ह्या पृथ्वीभोवती या कलेनं फिरतो असं मांडलं गेलेलं आहे की ह्याची पण जी गती आहे ती अशी अंडकोलाकार आकाराची आहे. मग ही जी गती आहे हिचा आपण पेन्सिल किंवा पेन ठेवून आकाशामध्ये मार्ग जो आहे तो अधोरेखित करू शकत नाही, दिसत नाही. तसं पृथ्वी ज्या भोवती फिरणारा चंद्र आहे त्याची पण रेषा अधोरेखित करू शकत नाही, कारण ते हवेत आहेत. मग ही एक काल्पनिक रेषा आणि ही एक काल्पनिक रेषा, पण या रेषेतून पृथ्वी जाते हे निर्विवाद सत्य आहे आणि या रेषेतून चंद्र जातो हे निर्विवाद सत्य आहे. मग जिथं एका बाजूला पृथ्वी आणि पृथ्वीची परिवलन गती जी आहे तो अक्ष आणि चंद्राच्या परिवलन गतीचा अक्ष एकमेकाला भिडतात किंवा एकमेकाला साधारणपणे मिळतात. कदाचित हे पुढं मागं वरती खाली असतील, जोडले जातात असातला भाग नाहीये, परंतु आपल्याला वरून दिसणार ते इथं गुणिले चिन्हासारखं दिसणार. तर हा जो युतीचा भाग आहे, एकत्र जळल्याचा भाग आहे, त्याला राहू असं म्हटलं जातं. यालाच त्यांनी संपात बिंदू असं म्हटलंय. आणि दुसऱ्या बाजूला जो आहे त्याला केतू. काही वेळेला आपण त्या बाजूला किंवा पलीकडे असू तर त्याला राहू किंवा याला केतू असं म्हणत असू, हा भाग वेगळा आहे. आणि धर्मशास्त्रामध्ये ज्या कथा आल्या त्या कथांमध्ये राहू केतू ही नावं कुणाला आहे तर एका राक्षसाचं मुंडकं आपण तोडलं, आपण म्हणजे देवांनी, आणि मग जे धड आहे खालचं ते वेगळं आणि चेहरा वेगळा किंवा ज्याला मुंडकं म्हणतो ते, मग त्या मुंडक्याला राहू आणि याला केतू असं म्हटलंय. आता ही जरी संकल्पना असली तरी सुद्धा कालसर्प योगांच्या पत्रिकांमध्ये राहू आणि केतू हा जर बघितला तर प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये राहू केतू आहे. बघूया आता ही एक अशी चौकोनी कुंडली दिसते आपल्याला. आपण ह्याच्यावरून विचार करणार. गोमेद रत्नाबद्दल आपण विचार करतोय. बघा, रवी आहे, चंद्र आहे म्हणजे सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे आहेत. यांचे होणारे परिणाम
हे दोन प्रकारचे होतात. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे मानसिक परिणाम. हे व्यक्तीवर मानसिक परिणाम होतात आणि ह्या मानसिक परिमाणांसाठी राहू हा रत्न वापरावा असं सांगितलेलं आहे. मग आता मुळात राहू केतू हे संपात बिंदू आहेत. नवग्रहात तर 7च ग्रह वास्तवात आहेत. त्याचे परिणाम आपण दोन प्रकारे मोजणार आहोत. एक म्हणजे मानसिक परिणाम, म्हणजे ज्या व्यक्तीच्या डोक्यावर होणारे परिणाम आपण मोजू शकत नाही पण आपल्याला दिसतात. माणूस तापला, शिव्या द्यायला लागला, काय वाटेल ते बडबडायला लागला. लक्षात घ्या, हे मोजता येत नाही. हे मानसिक परिणाम असतात. वेड्यासारखा करायला लागला, काम ऐकेना. बरं, घरात आपण हे शब्द वापरतो, हे मानसिक क्लेशाचे. काही परिणाम शारीरिक होतात. हे शारीरिक परिणाम मोजता येतात, तपासता येतात. ह्याची आपण काय करू शकतो, तपासणी करू शकतो आणि त्याच्यावरून ते सिद्ध करू शकतो. मानसिक परिणाम सिद्ध करणं हे थोडं अवघड आहे आज तरी आपल्याला. यासाठी राहू हा बुधाच्या वैचाक राशीत उच्चीचा ठरतो असं म्हटलंय. मग राहू जर बघितला तर तो बुधाच्या राशीमध्ये उच्चीचा आहे. आता बुधाबरोबर तो धरला गेलेला आहे. मग तो मिथुन राशीत तो उत्तम फळ देतो असं म्हणतात. म्हणजे तो कोणत्या राशीसाठी चांगला आहे असं प्रत्येकाचं मत वेगळं असू शकेल. गुरुच्या धनु या राशीत तो नीचेचा ठरतो, म्हणजे चुकीची फळं देतो असा काही जणांचा अनुभव आहे. म्हणजे उत्तम बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती गुरुच्या सानिध्यात जाते तेव्हा बाबा वाक्य प्रमाणम, म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद बाजूला ठेवून गुंडाळून चुकीचं जगताना आपल्याला माणसं दिसतात. मग ही दिसतात त्यावेळी असे काय असतात, तर ह्याच्यावर एक परिणाम असतो. आपण तो मोजू शकत नाही, आपण लक्ष देत नाही, त्याला करू नको असं सांगायचं नाही. अशा वेळी त्यांच्या लग्न कुंडलीत राहू नीचेचा किंवा चुकीच्या ठिकाणी आढळतो. मग ह्याचं हे वागणं आपल्याला सहन होतं तोपर्यंत आपण करतो, पण सहनशीलतेच्या जेव्हा पलीकडे जातं तेव्हा आपण त्याच्याबद्दल विचार करतो की ह्याला काही मंत्र आहे का, ह्याला कुठलं एखादं रत्न आहे का, आपण तो विचार करतो. काही पुस्तकांमध्ये हे वेगळ्या स्वरूपाचं दाखवलेलं आहे. ते म्हणजे काय, समजा आता ही एक कुंडली आहे, तर राहू इथं आणि केतू इथं असेल तर असा एक सर्प दाखवलेला आहे बघा. आणि हे त्या सर्पाचं तोंड, हे सर्पाचं तोंड आणि केतू म्हणजे शेपूट असं का म्हटलेलं आहे. तर धर्मशास्त्रामध्ये जे भागवत महात्म्य आहे त्याच्यामध्ये एक शब्द वापरलेला आहे. आत्तापर्यंत जे काही तिन्ही काळ होऊन गेले त्यामध्ये आत्ता आपण कलियुगामध्ये जगत आहोत. कलियुगामध्ये मनुष्य हा एका सर्पाचं भक्ष्य ज्याला आपण म्हणतो त्या सर्पाचं भक्ष्य असेल आणि आज आपण खरोखरच एका विशिष्ट सर्पाचं भक्ष्य आहे. मग आपल्याला हा सर्प कुठला, हा मानवरूपी सर्प आहे. कोणत्याही ऑफिसमध्ये जावा, त्या सर्पाला तुम्ही काहीतरी खायला दिल्याशिवाय तुमचं काम होत नाही. हा सर्प नव्हे का आहे. हा सर्प अशा स्वरूपाची म्हणजे आपलीच माणसं सर्प या रूपानं आपल्याला त्रास देत आहेत. मग आपण कलियुगामध्ये एका सर्पाचं भक्ष्य होणार असं म्हणून सांगितलेलं आहे. मग हे खरंच आहे. आणि मग काय होतं, त्याला वेगवेगळी नावं दिलीत. तक्षक, अमकं तमकं तमकं या पद्धतीनं आपण म्हणतो. सर्पाचे विविध प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर आपण विचार तो नाही करत, आपण तो विचार करतो की आता ह्याला परिणाम काय. मग कलियुगात मानव कालरूपी सर्पाचे बळी ठरणार असे भगवत सांगते. मग कालरूपी सर्प म्हणजे आपण जगतो तोपर्यंत आहे का, होय, आपल्या जगण्यानंतर सुद्धा लाखभर वर्ष तो तसाच राहणार आहे. कारण कलियुगाचा काळ जो आहे तो 4,32,000 वर्ष आहे आणि आपली तोपर्यंत किती जन्म होतील बघा. मग तोपर्यंत आपण प्रत्येक वेळी कालरूपी सर्पाचे बळी ठरणार, होय. मग जातकाला काही मानसिक व्याधींना सतत तोंड द्यावं लागतं. एक तर मानसिक तयारी नसते काही जणांची, आणि दुसरं असं आहे की आपल्याकडं आता धीर, संयम, सखोल विचार करणे ह्यावर काहीही आपली मानसिक तयारी नाही. कोणत्याही गोष्टीत धीर नाही आहे, कोणत्याही गोष्टीत आपल्याकडं संयम नाही आहे आणि कोणत्याही गोष्टीत सखोल विचार करण्याची पात्रता नाही आणि तयारी पण नाही आहे. परिणाम असा होतो की आपल्याला निर्णयच करता येत नाही आणि आपण चुकत राहतो आणि त्याचे परिणाम सगळे भोगत राहतो. मग व्यक्तीचे अनुभव विपरीत आणि त्याच्यापेक्षा त्याची फळं विपरीत असे जर प्रकार बघितले तर मग आपल्याला लोक चुकीच्या मार्गाने जाताना दिसतात. मग आपण त्याला म्हणतो की ह्याला आता राहू म्हणजे मानसिक परिणाम झाला की काय. मानसिक परिणाम झाल्यावर माणसं कुठल्या मार्गाने जातात विचार करा. एक, जारण मरणावर विश्वास ठेवणे,
दिवा भय म्हणजे दिवसा याला भीती वाटते, त्या गल्लीतनं जाऊ आहे मला भीती वाटते. अरे बापरे, दिवसा? हो, रात्री तर प्रश्नच नाही. स्मशानात एकटं जायची तयारीच नाही आमची आज. बघा, काही लोक माझ्याकडे येतात ते म्हणजे पिशाच्च बाधा झाली म्हणून सांगतात मला. त्या अमक्या अमक्या चौकातून आला, तिथे लिंबू टाकलं होतं, ते ओवाळलं वाटतं किंवा ते ओलांडलं वाटतं आणि त्यामुळं मला त्रास व्हायला लागला. ही काय लक्षणं आहेत सगळी? करणी केली कोणीतरी माझ्यावर, मला कुठली तरी बाधा झालेली आहे, माझ्या घरात कोणीतरी काहीतरी आणून ठेवलेलं आहे, याबद्दलचे मनात रुतलेले अविचारी विष त्या माणसाला सततपणे छळतं आणि मग तो म्हणतो की मी या कालसर्परूपी सर्पाचा बळी ठरलेला आहे. त्याला या स्वरूपाचा सर्प चावल्यानंतर ते विष मनात गेलेलं आहे आणि मनातलं विष माणसाला त्रास द्यायला लागलेला आहे. मग अशा वेळी आपण म्हणतो की खरोखरच याला आता एका कुठल्या तरी औषधाची मात्रा गरजेची आहे. लहान मुलांचं बघा, लक्ष अभ्यासात लागत नाही, बिघडत जातो सारखा, वाईट सवयी आहेत असं आई सांगते. पण त्याच्या आवडत्या गोष्टीत त्याला नेमा त्याचं लक्ष आहे बघा, त्याचं लक्ष इकडे इकडे विचलित होत नाही. म्हणजे त्याला अभ्यास नको आहे का? होय, त्याच्या आवडीचा नाही आहे. मग अशा वेळी त्याचं लक्ष लागत नाही, याचाच अर्थ असा त्याची मानसिक तयारी नाही आहे. काही लोकांच्या अडचणी अशा आहेत की अपत्य प्राप्तीमध्ये खूप अडचणी यायला लागलेल्या आहेत किंवा खूप विलंब व्हायला लागलेला आहे. त्यांनी सगळे प्रयत्न केले तरीसुद्धा अपत्य प्राप्तीमध्ये अडचणी आहेत. मग आता ह्याला कोणीही काही मदत करू शकत, 50 मित्र आहेत, त्याला कुठला मित्र मदत करू शकतो? नाही. म्हणजे याचा अर्थ असा की सगळे प्रयत्न करून देखील मला यश नाही. त्यावेळी त्याची मानसिक स्थिती ढासळते, त्या स्त्रीची मानसिक स्थिती ढासळते. अशा वेळी काय करतो तो, तर तो मानसिक बळी ठरतो कशाचा? कालरूपी सर्पाचा. आपल्याकडे अपत्य मतिमंद होणे किंवा सदोष जन्म घेणे काहीही दोष नाही. आईवडील चांगले आहेत, मूल मतिमंद किंवा काहीतरी कुठल्या तरी एखाद्या गोष्टीनं सदोष जन्म घेतं. काही घरांमध्ये सगळं चांगलं आहे तरी सुद्धा व्यसनाधीनतेचे बळी असतात. काहीही नाही आहे गरज, तरी व्यसनाधीनता हा त्या घरांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्याला दिसतात माणसं छान, परंतु लक्षात येत नाही आपल्या. जर आपण एकाकी त्या लोकांना लांबून पाहिलं तर हळूच त्या गाडीतून खिशातून एवढे मोठे म्हणजे पुड्या काढतात आणि ते एवढा मोठा त्याच्यामधला छानपैकी चांगला काय असेल तो गठ्ठा असा तोंडात ठेवतात आणि पुन्हा थुंकल्यानंतर एक वाटीवर तरी थुंकतात. अरे, ज्याचा नुसता वास घेतला तर लोकांना उलटी होईल, हे सगळं तुम्ही खाता आहात. तुमचं शरीर चांगलं राहील काय? नाही. हे बळी ठरलेत त्याचे. या कालसर्परूपी सर्पाने त्यांना बळी केले, त्यांना त्याशिवाय जमतच नाही आहे. तरुणांच्या आत्महत्या, अपघात, डोक्यावर परिणाम होणे, कोर्ट कचेरी एखाद्याच्या माग कारण नसताना लागणे, कारण नसताना एखाद्या माणसाला कर्जबाजारीपणा वाढणे, काही नसताना अमक्या अमक्याला मी जामीन झालो आणि तो अमक्या अमक्यानं ती केलंच नाही, तो पळून गेला आणि ती बँक आता माझ्या मागे लागली, दुसरा जामीनदार पण वारला. मग आता मी त्याच्यास काय संबंध आहे माझा? चांगला माणूस म्हणून मी त्याला आपलं जामीन व्हायला गेलो. असं जर असेल तर हे विनाकारण आपल्या मागे लागलेलं काय आहे? कालसर्परूपी बळी आहे आपण त्याचे. अशा खूप लोकांच्या अडचणी आहेत. त्यानंतर भावनेच्या आहारी गेल्यानंतर घर दुभंगतं. भावनेच्या आहारी गेल्यानंतर, आता भावनेच्या आहारी जातो म्हणजे काय? एखाद्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीचं मत काय आहे त्याला नाही म्हणायची आपली हिंमत नाही, त्यावेळी भावनेच्या आहारी जाणारी माणसं. एक घर आहे, छान आहे, चांगला आहे, कोणीतरी येतो माणूस, दुसरं काही नाही, घरात सांगतो एखादं एक्स्ट्रा घर आपल्याला असायला हवं ना, उद्या अमकं पडलं तमकं पडलं, बरं मग इकडून तिकडून काहीतरी करून ते घेतात आणि पुन्हा त्याचे पैसे द्यायचे, हप्ते द्यायचे, नरड्यावर येतात. आणि अशा वेळी मग आपण घरात वाद सुरू होतो. कुणी सांगितलं होतं मी नको म्हणत होतो, त्याला कुठलं द्यायचं, कर्ज काढून द्यायचं का? झालं. आपण काय झालं इथं, आपण भावनेच्या आहारी गेल्यानंतर घर दुभंगणं. घरामध्ये आपण भांडणं विकत घेतली, घर विकत घेतलेलं नाही आहे. लक्षात घ्या, त्या घरात आपण जाणार नाही, राहणार नाही, भाड्यानंच देणार. परंतु आपल्याला घरात ह्या भांडणांची गरज होती का? पण दिसते आपल्याला ती. वशीकरणाचे साहित्य घराबाहेर सापडणे. काही जणांच्या घराच्या बाहेर वशीकरणाचे साहित्य सापडते. कुठे लिंबू टाकलंय, बिबा टाकलाय, अमकं टाकलंय, पुड्या टाकल्यात आणि मग घरात सुरू होतं की ते टाकल्यामुळेच त्रास झाला. घरातल्या कारणानं आपण ते सगळं जोडतो. कधीही श्राद्ध किंवा पिंड पितृपूजा न करणारी घरं लाखो नाहीत. कुणीतरी सांगतं तसलं काय करायचं नसतं, काहीही संबंध नाही आपला त्याचा. पण मला सांगा, मृत व्यक्तीचा त्या घराशी संबंध संपला, हे मान्य. पण जर ती 1 वर्ष अजून जगली असती तर तुम्ही किमान 1 रुपया किमतीचा चहा तरी त्यांना दिला असता का नसता दिला असता? मग त्यांच्यासाठी त्यांचे स्मरण म्हणून, त्यांची आठवण त्यांनी सगळं उभं केलंय, त्यांचं स्मरण म्हणून काहीतरी करायला हवं का? त्याचं कारण असं की आपलं ते उत्तरदायित्व आहे. आपण त्या जर गोष्टी केल्या नाही तर आपलं मन, आपण एखादी गोष्ट नाही केली म्हणून आपल्याला त्रास देतं. बघा तुम्ही, एका माणसानं
एका सत्यनारायणच्या पुढे जाऊन नमस्कार केला आणि तिथं 1 रुपयाचं नाणं टाकलं आणि तिथून सुट्टे म्हणून 5 रुपयाचं नाणं उचललं. मला तो 5 वर्ष सांगत होता की मी जी चूक केली त्याचा मला परिणाम काय सांगा. मी 1 रुपया टाकून तिथनं 5 रुपये उचलले. खरं माझी त्यावेळी इच्छा नव्हती, पण कसं काय झालं माझ्या हातून काय कळत नाही. आता मला झोप लागे नाही, मी 5 रुपये उचलले आणि मी आता काय करू, 4 रुपये परत नेऊन टाकू का. त्या माणसानं परत सत्यनारायण केला पाहिजे आणि परत ह्याला बोलवलं पाहिजे. तो आता करणार नाही आणि ह्याला बोलवणार नाही, कारण त्यानं सांगितलं मला आमच्या त्यानं रुपया टाकून यानं 5 रुपये उचलले, आता बोलवू का नाही. नाही, आता अशा वेळी आपण सर्पाची बळी ठरतो. लक्षात घ्या, आपणच आपले मानसिकदृष्ट्या हा मानसिक दोष आहे. त्यामुळं नवीन व्यवसायाचं दिवाळी निघणं, चांगला व्यवसाय, आपल्या काही चुका असतात किंवा काही अपरिहार्य कारणामुळे त्याची आपण कारणं शोधत नाही. एखादा माणूस भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करतो, भागीदारी त्याची फसवणूक होते. आपण जीवनात अपयशी ठरलो ही भावना माणसाला अत्यंत त्रास देते. सगळं करू शकलो पण मी नाही हो, अपयशी ठरलो, काय करायचं, असं जेव्हा होतं तेव्हा आपण याला काही पर्याय नसेल तर तेव्हा काही लोक त्याची शांती करतात, काही लोक जप करतात, काही लोक त्यांना काहीतरी वस्तू देतात. मग काही लोक त्या पत्रिकांमध्ये मला काही रत्न आहे का घालायला असं विचारतात. त्यावेळी त्याला गोमेद हे रत्न दिलं जातं आणि मग हा गोमेद जो आहे तो त्या माणसाच्या कुठल्या तरी एका बोटामध्ये किंवा पेंडल करून गळ्यामध्ये घातला की त्याचे त्रास कमी होतात. मग गोमेद वापरणे हा एक उपाय आहे. त्याचबरोबर राहूचा जप करणे हा एक उपाय ठरतो. त्याचबरोबर शनी आणि मारुतीला जाऊन त्यांचं दर्शन घेणे आणि रुद्राभिषेक करणे. मारुतीला गेल्यानंतर नुसतं कसं जायचं, मग त्याला तेल घालणे. आता तेल घालणे हा प्रकार योग्य का अयोग्य हा शब्द जो आहे तो अडचणीचाच आहे. त्याच्या डोक्यावर एवढं तेल ओतायचं त्यामुळं साधारणपणे आपल्याला फरक काय पडतो का, नाही. मला असं वाटतं की त्या व्यक्तीनं त्या डोक्यावर तेल ओतण्यापेक्षा स्वतःच्या डोक्याला थोडं तेल लावून डोकं जर आपलं छान तल्लक केलं आणि माझं काय चुकलं आणि मी रिपेअर काय करायला पाहिजे असं जर केलं तर त्याला अधिक चांगली फळं मिळतील. निश्चितपणे प्रयत्न करा. मी तेल टाकू नका असं म्हटलेलं नाही, पण तेच तेल टाकण्यापेक्षा आपण आपल्या डोक्याला छानपैकी मॉलिश करून, अंगाला मॉलिश करून माझं काय चुकलं असं केलं तर त्याचे प्रश्न लवकर सुटतील. ही खरी परिस्थिती आहे. मीठ अर्पण करा, उडीद अर्पण करा. देव काहीच मागत नाही, देव भक्तीचा भोग केलाय. पण आपल्याच डोक्यात येतं आपण हे काहीतरी अर्पण करावं, एवढं अर्पण करावं. केवढं अर्पण करतो, आपली पात्रता किती आणि आपण देतो किती, हा सुद्धा चर्चेचा विषय असतो. त्यामुळं त्यानंतर दररोज 21 प्रदक्षिणा शनी मारुतीला घालायला काही जण सांगतात. मग तिथं जाऊन काही लोक प्रदक्षिणा मारताना दिसतात. मारा की, त्याबद्दल नाही, पण तुमचं त्याबद्दलचं वैयक्तिक मत काय, तुमचे श्रद्धाळू आहात का आणि तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे का. लक्षात घ्या, आपण हे सगळं करतो दाखवण्यासाठी करत असू तर त्याचा निश्चितपणे फायदा होण्याची शक्यता नाही. मनातून करत असाल तर त्याचा फायदा उत्तमपणे होईल. श्रद्धेनं करत असाल उत्तमपणे होईल. माझं काय चुकलंय आणि मी काय रिपेअर करायला पाहिजे, रोजच्या रोज हे जर दररोज आपण सगळं करत राहिलो तर आपल्यात निश्चितपणे बदल होतो. मानसिक बदल व्हायचा असेल तर माझ्यात काय बदल झाला ह्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. असं जर तुम्ही 4 खडे घातले, जरी 5-10 बोटात 10 गोमेद घातले तर तुमच्यात फरक पडेल असं मला वाटत नाही. तुमच्यामध्ये बदल काय झाला हा रोजच्या रोज प्रश्न आहे गोमेद असल्यामुळे. आणि शेवटचा, तुमचं सात्विक आहार आहे का, आहार सात्विक आहे का. दुसरं असं, तुम्ही आरोग्याची काळजी घेता का. तिसरं असं की तुमच्या बोलण्यामध्ये अभद्रपणा आहे का, अभद्रपणा आहे का. नाही, तोंडानं कुठंही आम्ही चुकीचं बोलणार नाही. 1 वर्ष 2 वर्ष तरी. मग बघा, तुमच्या बोलण्यामुळे तुमचे निम्मे निर्णय चुकीचे ठरतात, तुमच्या वागण्यामुळे चुकीचे ठरतात, तुमच्या आरोग्यामुळं, तुमच्या सात्विक आहारामुळे तुमची तसलीच मैत्री मिळणार तुम्हाला. त्यानंतर तुमचं वागणं कसं आहे आणि तुम्ही कोणत्या चुकीच्या गोष्टींचा त्याग तुमच्या आयुष्यात केलाय, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उत्तरोत्तर वरती घेऊन येतील आणि तुम्हाला छानपैकी त्याचा फायदा होईल. प्रयत्न करूया. सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे मानसिक जर दोष कमी करायचा असेल तर पहिलं सगळ्यात टॉपचं काम आहे रागावर नियंत्रण ठेवा. कितीही कुणाचा राग येऊ, मनातल्या मनात रामकृष्ण हरी म्हणा. आज मी काय बोलणार नाही, विचार करेन, उद्या बोलूया. मी आज बोलू शकत नाही का, मी जरा विचार करतो असं म्हणा आणि मग थांबा. मग तुमच्या लक्षात येईल की आपले सगळे निर्णय हे रागाच्या भरात घेतलेले असतात आणि त्यामुळं आपण बरंचसं आयुष्यात गमावलेलं असतं. हे उत्तर आयुष्यात सगळ्या जर कळलं तर त्याचा काय उपयोग होणार नाही. म्हणून गोमेद हे राहूचं रत्न वापरायचं असेल तर नागाचं तोंड असा शब्द का वापरलाय,
तर सारखा फुतकार टाकणारा, तोंडात विष ठेवणारा हा नाग दुसरा कोणी नाही, हा आपणच आहोत. आपणच आहोत. आपल्याच तोंडात विष आहे. सगळ्याला फुस 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 करत राहणारा नाग दुसरा कोण आहे? आपणच आहोत. आणि असं जर असेल तर ह्याच्यावरून त्याचे पहिल्या स्थानात आहे का, दुसऱ्या स्थानात आहे का, तिसऱ्या स्थानात आहे का, राहू चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, आठव्या, नवव्या, 10व्या, 11व्या, 12व्या, याच्यावरून त्याचे साधारणपणे कोणत्या प्रकारची तुमची मानसिकता ही बिघडत जाणार आहे हे ठरवलं जातं. पण मला वाटतं की 12ही प्रकारची मानसिकता जी आहे ना ती एकाच माणसामध्ये असू शकते. आणि ती कुठं का असाना, मी माझ्यात हे सगळे बदल करणार जर ठरवलं तुम्ही, तर तुम्हाला निश्चितपणे त्याचा फायदा होईल. गोमेद रत्न वापरा, त्याच्या 10 पटीनं तुमच्यात बदल करा. जर तुमच्यात बदल झाला तर गोमेद रत्न तुम्हाला अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रकारचा माणूस बनवेल. चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होईल आणि तुमच्या पत्रिकेतून तुमचा भाग्योदय होण्यासाठी फार काळ लागणार नाही. प्रयत्न करा. गोमेद हा जरी समजा स्वस्त असला तरी सुद्धा त्या रत्नाचे फायदे कधी होणार आहेत, जेव्हा तुम्ही स्वतःवर परिणाम करणार असाल तर. नाहीतर गोमेदवर परिणाम होणार नाही, त्या नागावर परिणाम होणार नाही. तर तुमच्यावर परिणाम करायचा असेल तर तुम्ही ह्या मानव काळरूपी सर्पाचे बळी ठरणार नसाल तर तुम्हाला माणूस नव्हे तर देव व्हायला पाहिजे. आपलं काही चुकतंय का रोज विचार करायला पाहिजे. चुकत असेल तर स्वतःला रोज थोडी शिक्षा द्यायला पाहिजे. मी काल केलेली चूक आज करणार नाही असं म्हणून हे करा आणि ठरवून ह्या गोष्टी करायला लागा. निश्चितपणे गोमेद हे रत्न धारण केल्यानंतर तुमच्यामध्ये मानसिक बदल होईल आणि मानसिक बदल झालेली व्यक्ती हळूहळू देवत्वाकडे चालायला लागेल आणि तुमचे सगळे प्रश्न सुटतील की ज्या प्रश्नांचा काळजीमुळे तुम्ही मानसिक क्लेश निर्माण करत आहात. आणि मानसिक क्लेश नव्हे तर हा राहू किंवा हा नाग एका घरात असेल तर तो ह्या सगळ्या बाकीच्या लोकांना त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे मला तर त्रासदायक आहेच, पण माझ्या सगळ्या घरातल्या लोकांना मी त्रासदायक ठरत नाही ना, असं 10 वेळा विचारा आणि सांगा. विचारून सांगा नुसतं नव्हे तर त्यांना सांगा, माझं काय चुकलं तर मला सल्ला द्या. मी तापणार नाही, लगेच बदलणार नाही, पण रोज मला सल्ला द्या, मला घडवा, मला बदला आणि माझ्या माणसात माझा रूपांतर करून आणून द्या. असं जर असेल तर तुमच्यातलं जनावर मारण्याची प्रक्रिया म्हणजे राहूचं रत्न आहे. प्रयत्न करा, हे निश्चितपणे तुम्हाला बदल देईल. माझं असं मत आहे की हे रत्न घ्या, घाला, कोणत्याही दिवशी घाला, त्याबद्दल काय फार विचार नाही. त्याची पूजा करून घ्या आणि मग तुम्ही सात्विकदृष्ट्या श्रद्धाळूपणे जर ह्या गोष्टी केल्या तुमच्यात 100% बदल होणार आहे. घातल्यानंतर 1 वर्षानंतर स्वतःला तपासा. तुमच्या असं लक्षात येईल की राहूमुळे आपल्यात फार मोठा बदल झालेला आहे. कारण मीच राहू आहे आणि माझ्यातला बदल मी जर करून घेतला तर मला फार आनंद होईल. प्रयत्न करा. या स्वरूपाच्या दुसऱ्या एका व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटणार आहोत. आज थांबूया.